नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी तुमचे महत्त्वाचे जे कॉम्प्युटर आणि गव्हर्नमेंट स्कीमचे फुल फॉर्म आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तुम्ही गव्हर्नमेंटची कोणतीही एक्झाम देत असताल, जसे की MPSC असेल, पोलीस भरती असेल, तलाठी एक्झाम असेल, स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असेल, रेल्वेची असेल, UPSC असेल, या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला 1 ना 2 मार्काला काय केले जाते, फुल फॉर्म विचारले जातात. गव्हर्नमेंटचे इनोव्हेशन असेल स्कीमवरती किंवा गव्हर्नमेंटचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती पण तुम्हाला फुल फॉर्म विचारले जातात. तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण 10 ते 15 मिनिटामध्ये हे सर्व 200 फुल फॉर्म असणार आहेत मित्रांनो. हो, 200 हे सर्व आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला काय आहे मित्रांनो, सी म्हणजेच काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक ब्लँक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. आता यातले तुम्हाला काही माहीत असतील, जसे CPU झालं, रॅम झालं, पण काही तुम्हाला नवीन पण असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही काय करायचं आहे, वही आणि पेनवरती लिहून ठेवायचे आहेत. आणि एक्झामच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, एक वेळेस रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, जेणेकरून तुमच्याकडून रिव्हिजन होईल तुमची. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये इझिली तुम्ही हँडल करू शकता, ते क्वेश्चन वगैरे टॅकल करू शकतात. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. चला, दुसरा कोणता आहे, ALU म्हणजे काय, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढा वाटलंच तर, किंवा व्हिडिओ पॉज करून पहा, पण व्यवस्थित रीड करा. व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पहा, जेणेकरून क्लिअरली तुम्हाला काय होऊन जाईल, पाठ होऊन जातील. CO म्हणजे काय, कंट्रोल युनिट आहे. रॅम म्हणजे काय, रँडम ॲक्सेस मेमरी आहे. रोम म्हणजे काय, रीड ओनली मेमरी आहे. HDD म्हणजे काय, हार्ड डिस्क ड्राईव्ह. SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह. USB युनिव्हर्सल सिरियल बस. UPS युनिट्रिप्टेबल पॉवर सप्लाय. VDU व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. CAD काय आहे मित्रांनो, कॉम्प्युटर ॲडेड डिझाईन. CAM काय आहे, CAMP कॉम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. CAE कॉम्प्युटर ॲडेड इंजिनिअरिंग. CGI कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी. CGI कॉमन गेटवे इंटरफेस. FOSS फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर. GNUS नॉट युनिक्स. POS पॉइंट ऑफ स्केल. ATM ऑटोमेटेड टेलर मशीन. MIC माईक म्हणजे आपण यूज करतो मायक्रोफोन. ठीक आहे. KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. LPO लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEM सर्च इंजिन मार्केटिंग. ERP इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. DSS डिसिजन सपोर्ट सिस्टीम. EDI इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. EFT इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. IEEE इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स. RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. हे RTGS NEFT मित्रांनो, हे काय असतं, बँकेमध्ये आपण व्यवहार करताना यूज करतो. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. IMPS इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. NETC नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन, म्हणजेच हे आपण टोल नाक्यावरती किंवा RFID टोल प्लाझावरती आपण काय करतो, हे यूज करतो. CSC कॉमन सर्व्हिस सेंटर. NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर. MEITY मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. CERT इन कॉम्प्युटर एनर्जी रिस्पॉन्स टीम इंडिया. इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया. STPI सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया. CDAC म्हणजे काय, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. BIOS बायस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. CMOS कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. GPU ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन. OMR ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन, म्हणजे आपण ते ऑफलाईन एक्झाम वगैरे असतं त्याला OMR सीट असताना ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन ते आहे. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन. PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. आता हे तुम्हाला माहीत असेल, PDFचा काही जणांना माहीत नसेल, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्यवस्थित नोट डाऊन करा. ASCII अमेरिकन स्टँडर्ड कोड
फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. मित्रांनो, हे सेट नेट किंवा UPSC MPSCला हे ASCII हे फुल फॉर्म असे विचारले जातात, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे आहेत. EBCDIC एक्सटेंडेड बायनरी कोड डेसिमल इंटरचेंज कोड. ठीक आहे. GUI ग्राफिकल युजर इंटरफेस. नंतर काय आहे, CLI कमांड लाईन इंटरफेस. OS ऑपरेटिंग सिस्टीम. DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. RDBMS रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. SQL स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे पण मित्रांनो HTML खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. XML एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा पण खूप वेळा ग्रुप सीला म्हणा किंवा तुमच्या स्टाफ सिलेक्शनच्या GDच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPS हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. आता इथं काय मित्रांनो, यस जर लागलं HTTPSच्या नंतर तर हे सिक्युअर आहे असं समजलं जातं. त्याच्यामुळं HTTPS म्हणजे काय, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, म्हणजे ही वेबसाईट सिक्युअर आहे. ठीक आहे. नंतर SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस. MMS मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस. GSM ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन. आता हे मोबाईलचे कम्युनिकेशन आहेत, म्हणजे त्याच्यामधील फुल फॉर्म ते आपण पाहतोय. ठीक आहे. नंतर CDMA कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस. सिम सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल हे असं आहे. ठीक आहे. आता हे सिमचं तुम्हाला काही जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नसेल, पण काय सिमचं सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. eSIM इमिडिएट सिम. GPS काय, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. हे पण खूप फेमस आहे, विचारला जातो खूप वेळा. तुम्हाला स्टार मार्क करा काही क्वेश्चनला किंवा नोट डाऊन करा व्यवस्थित. GPRS जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस. EDGE इन्हान्स डेटा रेट फॉर GSM इव्होल्युशन. VoLTE म्हणजे व्हॉइस ओव्हर, म्हणजे आपण 3G 4G आपल्या मोबाईलमध्ये तुम्ही डेटा चालू करता त्यावेळेस OLTE तुम्हाला हे असं दाखवलं जातं, व्हॉइस ओव्हर LTE. तर ते नेटवर्कच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. मोबाईलच्या तुमच्या हे तुम्ही चेक करा, मोबाईलमध्ये तुम्ही आहे मोबाईलमध्ये डेटा वगैरे तुमचं 3G 4G आपण यूज करतो तर तिथं दाखवतं. ठीक आहे. इंटरनेट आणि नेटवर्किंगचे काही फुल फॉर्म आहेत. ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. IP इंटरनेट प्रोटोकॉल हा पण खूप वेळा विचारलेला आहे. TCP ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. UDP युजर डेटा ग्राम प्रोटोकॉल. DNS डोमेन नेम सिस्टीम हा पण खूप वेळा विचारलेला आहे. FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. SMTP सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. POS पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल. IMAP इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. LAN लोकल एरिया नेटवर्क. आता मित्रांनो काय ह्याच्यामधील तर तुम्हाला असं पण येऊ शकतं मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा खालीलपैकी इंटरनेट आणि नेटवर्किंग संबंधित कोणते प्रोटोकॉल आहेत किंवा कोणते नाहीत, तुम्हाला असे एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे हे पण व्यवस्थित नोट डाऊन करा. ठीक आहे. WAN वाईड एरिया नेटवर्क. MAN मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. LAN लोकल एरिया नेटवर्क. PAN पर्सनल एरिया नेटवर्क. VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. VLAN वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. वायफाय वायरलेस फिडिलिटी. ठीक आहे. तर वायफाय पण तुम्हाला माहीत असेल किंवा काहीला नसेल माहीत. वायरलेस फिडिलिटी. NFC नियर फील्ड कम्युनिकेशन. RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. मित्रांनो हे RFID ना बायोमेट्रिक असेल किंवा तुमचं टोल प्लाझावरती पण हे RFID विचारलं जातं. ठीक आहे. LTE लॉंग टर्म इव्होल्युशन. VoIP व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल आहे. प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअरचे काही फुल फॉर्म आहेत, जसं AI असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ML असेल मशीन लर्निंग आहे. NLP नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. API ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आहे. IDE इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट आहे. UPS म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. JDK जावा डेव्हलपमेंट किट आहे. JRE जावा रन टाईम इन्व्हायरमेंट. HDK सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. BI बिझनेस इंटेलिजन्स असं म्हणतात. ठीक आहे. CSS कॅस्केडिंग स्टाईल सीट. JSON जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. PHP हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. .NET नेटवर्क इनेबल टेक्नॉलॉजी. SAS
सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे, हे पण खूप फेमस आहे हे सास, पास आणि आस. हे तुम्ही एक नोट डाऊन करा. पास प्लॅटफॉर्म ॲज सर्व्हिस, IaaS ॲज इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, IoT इंटरनेट ऑफ थिंग, ARI आर्ग्युमेंटेड रिॲलिटी, VRI व्हर्च्युअल रिॲलिटी, ETLI एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड आहे. ठीक आहे, सायबर सुरक्षेच्या संबंधित काही फुल फॉर्म आपण घेतलेले आहेत, जसं की OTP असेल, वन टाईम पासवर्ड असं म्हटलं जातं. MFA मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन, DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनियल ऑफ सर्व्हिस असं म्हटलं जातं. SSL सिक्युअर सॉकेट लेअर हे खूप फेमस आहे. TLS ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी असं म्हटलं जातं. PKI पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, IDS इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टीम, IPS इन्स्ट्रक्शन प्रिव्हेन्शन सिस्टीम, SOC सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, CERT कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम असं म्हटलं जातं. ठीक आहे, ICTचे घेतलेले आहेत. ICT तुम्हाला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक सेट नेटला खूप महत्त्वाचा भाग आहे. 10 मार्काला क्वेश्चन हा टॉपिक आहे ICTचा, त्याच्यामुळे आपण हे पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सेट नेट असेल, गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणत्याही एक्झाममध्ये ICT रिलेटेड तुम्हाला टूल रिलेटेड 1 ते 2 मार्काला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर ICT काय मित्रांनो, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे ICT. IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, माहीतच असेल. GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे. MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, DSS डिसिजन सपोर्ट सिस्टीम, ERP इंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, CRM कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, SCM सप्लाय चेन मॅनेजमेंट, KMS नॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम, LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, OLTP ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग, NoSQL नॉट ओनली SQL, कॅपचा. आता कॅपचा पण खूप वेळा तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारला, याला पण स्टार मार्क करून ठेवा तुम्ही. कॅपचा हा पण खूप तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. कॅपचाचा फुल फॉर्म घ्या, कंप्लेंटली ॲटोमॅटेड पब्लिक टर्निंग टेस्ट टू टेल कम्प्युटर अँड ह्युमन अपार्ट्स. म्हणजे कॅपचा काय असतंय, म्हणजे तुम्ही स्वतः एका मशीन नाही, स्वतः तुम्ही हँडल करताय, म्हणून तुम्हाला तिथं कॅपचा फिल करायचा आहे. म्हणजे ह्युमनच हे करतं आहे, काय करतं आहे, ऑपरेट करतं आहे कॉम्प्युटर, म्हणून ते कॅपचा तुम्हाला तिथं फिल करावं लागतो. ठीक आहे, काय आहे कॅपचाचा, कम्प्लिटली ॲटोमॅटेड पब्लिक ट्रेनिंग टेस्ट टू टेल कम्प्युटर अँड ह्युमन अपार्ट. ठीक आहे, DNSSEC डोमेन नेम सिस्टीम सिक्युरिटी एक्सटेन्शन्स, रिडंडंट अरे ऑफ इंडिपेंडंट डिस्क. ठीक आहे, NAS नेटवर्क अटॅच स्टोरेज, SAN स्टोरेज एरिया नेटवर्क, BGP बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल, DHCP डायनामिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल, NTP नेटवर्क टाइम प्रोटोकॉल, OLAP ऑनलाइन एनालिटिकल प्रोसेसिंग, CMS कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम, EMS ईमेल मॅनेजमेंट सिस्टीम, TMS ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम, BMS बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम, EHR इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड, DVD डिजिटल वर्सटाईल डिस्क्स, CD कॉम्पॅक्ट डिस्क, LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, LED लाईट इमिटिंग डायोड. ठीक आहे, DOS ऑपरेटिंग सिस्टीम आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, CDN कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. ठीक आहे, आपण काय आता गव्हर्नमेंटचे काय सरकारी जे ॲप्स किंवा स्कीम आहेत त्याच्यावरती आपण घेतलेले आहेत फुल फॉर्म. लेटेस्टमधले आहेत काही आपल्या केंद्रीय बजेटमध्ये पण काही योजना त्याच्यामध्ये लागू केलेल्या आहेत, त्या योजना पण आपण लेटेस्टमधल्या करंटमधल्या घेतल्या आहेत. खूप अतिशय महत्त्वाच्या आहेत, तुम्ही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नोट डाऊन करा, मेन्शन करा व्यवस्थित वहीमध्ये तुमच्या. UIDA काय, उदय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, उमंग युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. ठीक आहे, डिजिलॉकर डिजिटल लॉकर आहे, भीम भारत इंटरफेस फॉर मनी आहे, UPI युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस आहे, NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, AEPS आधार इनेबल पेमेंट सिस्टीम, रुपे पेमेंट नेटवर्क आहे. ठीक आहे, PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. आता मित्रांनो, ह्या काही योजना आहेत, मला तुम्ही फक्त इयर टाका कमेंट करून, कारण की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना कोणत्या साली लागू झालेली आहे
आणि हे थोडे पॉईंट टाका. तुम्हाला जर काही एक्स्ट्रा जर भेटलं तर पॉईंट मला तर खाली कमेंट करून सांगा. या जेवढ्या योजना आहेत फक्त कोणत्या साली लागू झालेल्या आहेत आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे, मेन मला 2 ते 3 पॉईंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा सर्व योजनाविषयी. ठीक आहे. PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PMKVY प्रधानमंत्री कौशल विकास योजना, NRLM नॅशनल रुरल लाईव्हहुड मिशन, MGNREGA महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. आता मित्रांनो ही जे मनरेगा आहे त्याचं नाव आता बदललेलं आहे, मला ते पण कमेंट करून सांगा. मनरेगाचं नाव नवीन काय झालेलं आहे कमेंट करून सांगा. ठीक आहे. NSAP नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, SBM स्वच्छ भारत मिशन, अमृत अटल मिशन फॉर रिझर्वेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, हृदय हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ॲग्युमेनेशन योजना, PM सेतू प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन, कुसुम प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्पन्न महा अभियान, GST गुड अँड सर्व्हिस टॅक्स, GSTN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क, MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्सची पोर्टल आहे, MCA मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर, GMI गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस, स्वयं. मित्रांनो स्वयं पण खूप वेळा परीक्षामध्ये विचारला आहे, तुम्ही याला नोट डाऊन करा. ठीक आहे, स्टार मार्क करा. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग aspiring माइंड्स, दीक्षा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग, ई-नाम नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, PMJDY प्रधानमंत्री जन धन योजना, PMAY प्रधानमंत्री आवास योजना, PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना. मला फक्त कमेंट करून सांगा योजना कोणत्या साली लागू केलेल्या आहेत आणि कोणत्या मंत्रालयाच्या रिलेटेड आहेत, आणि याचं थोडंसं मला डिस्क्रिप्शनमध्ये एम काय आहे एक एक लाईनमध्ये मला पूर्ण कमेंट करून सांगा. ठीक आहे, जेणेकरून काय होईल तुमचा पण स्टडी होईल आणि रिव्हिजन होईल. आता विस्तार ही आत्ता लेटेस्टमधलं आहे. विस्तार ॲप व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टीम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्स, सीमार्ट सेल्फ हेल्प एंटरप्रिनर मार्ट. ठीक आहे, ही महिलांसाठी आहे आणि ही विस्तार शेतकऱ्यांची AI प्रणाली आहे शेतकऱ्यांच्या रिलेटेड, आणि सीमार्ट ही महिलांसाठी सीमार्ट स्थापन केलेलं आहे. आपल्या केंद्रीय बजेटमध्ये ह्या 2-3 योजना सध्या नवीनमध्ये लागू केलेल्या आहेत. ठीक आहे. स्वामित्वा सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रूव्हाइज्ड टेक्नॉलॉजी विलेज एरिया. ठीक आहे, स्वामित्व हे ध्यानात ठेवा. बायोफार्मा शक्ती स्ट्रॅटेजी फॉर हेल्थ केअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. आता मला शक्ती फार्मा आपल्या केंद्रीय बजेटमध्ये शक्ती फार्मा बायोफार्मा जी आहे योजना, त्याला बजेट किती मंजूर झालेलं आहे ते पण मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, हे बायोफार्मा शक्ती जे आहे त्याला बजेट किती मंजूर केलेलं आहे आर्थिक वर्षासाठी शक्ती फार्मासाठी. ठीक आहे, कमेंट करून सांगा. PM स्वनिधी स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. ठीक आहे, ABDM आयुष्यमान भारत डिजिटल मिशन, स्माइल सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज. ठीक आहे, आता ह्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड जातं आहे, थोडं तुम्ही आता हे करा. सपोर्ट्स फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइज, NULM म्हणजेच दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, समर्थ सस्टेनेबल अग्रेरियन मिशन ऑन यूज ऑफ रिसाइड इन थर्मल पॉवर प्लांट. ठीक आहे, समर्थ हे पण ध्यानात ठेवा. PMEGP प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, PMMSY प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, फेमचं काय आहे मित्रांनो, फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेकल्स इन इंडिया. ठीक आहे, इंडियामधलं हे फेम आहे, फास्टर अडॉप्शन मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. ठीक आहे, NIP नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे, NPS आहे, नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे, मुद्रा मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी लिमिटेड आहे, PM वाणी प्राईम मिनिस्टर्स वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. ठीक आहे, UDISE आता हे स्कूल रिलेटेड आहे, युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस. ठीक आहे, पोषण प्राईम मिनिस्टर ओव्हरचिंग
स्कीम फॉर होलिस्टिक न्यूरिसमेंट, ठीक आहे, न्यूरिसमेंट, होलिस्टिक न्यूरिसमेंट, पोषण जर म्हटलं प्राईम मिनिस्टर ओव्हरॅचिंग स्कीम फॉर होलिस्टिक न्यूरिसमेंट, ठीक आहे. PM प्रणाम, PM प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस जनरेशन नरिशमेंट अँड अमेलोरेशन ऑफ मदर अर्थ, ठीक आहे. प्रणाम हे ध्यानात ठेवा मित्रांनो. हे जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल, तुमच्या परीक्षेच्या रिलेटेड खूप महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे तुम्ही रिव्हिजन करा, व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि आपण आज इथेच थांबूया. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा.